मित्रो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वाढदिवस साजरे करावेत का करू नयेत आणि करावेत तर कसे करावेत या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचे काय फायदे होतात. वाढदिवस करावेत करू नयेत ही चर्चा होत असते. पण वाढदिवसाच्या निमित्तानं काही एक फायदे होतात. त्या फायद्याची चर्चा आपण करणार आहोत आणि विधायक पद्धतीनं वाढदिवस साजरा केला पाहिजे आणि तो कसा करावा या संदर्भात मी आपल्यासमोर बोलणार आहे. आता वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक योगदान घडत असेल, एक ग्रंथ वाटप होत असेल, वृक्षारोपण होत असेल, वृक्षाचं वाटप होत असेल, तर ही गोष्ट अतिशय उपकारक आणि प्रेरणादायी आहे. कारण वाचन संस्कृती वाढेल ग्रंथाच्या वाटपाने, ग्रंथ भेटी देण्यामुळे. काल मी माझ्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट दिली, वृक्षाचं रोपण केलं. ही ते प्रतिकात्मक स्वरूपात असेल, थोड्या स्वरूपात असेल, छोट्या स्वरूपात असेल, पण ती इतरांना प्रेरणा मिळावी या त्यामागचा एक भावना होती. जसं महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला दिलं तसं श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत साहेबांनी ग्रंथ अतिशय उपकारक असे 5 ग्रंथ मी भेट दिले. महाविद्यालयाला एक ग्रंथ भेट दिलेला आहे. तर या निमित्तानं आपण काहीतरी समाजाचं देणे लागतो ही भावना विकसित होत असेल आणि तो माणूस एखादा काही करत असेल, ही प्रेरणा एकमेकाला मिळत असेल, तर अशा वाढदिवसातून एक चांगले पायंडे निर्माण होतात आणि ते आपण केले पाहिजे. आपल्याला कारण एका नेतृत्वाचा उदय देण्यातून होत असतो, सहकार्यातून होत असतो आणि अशा पद्धतीची प्रेरणा आणि प्रोत्साहन अशा वाढदिवसाच्या निमित्ताने मिळत असते. मी फक्त केक पुरता किंवा पॅक पुरताच वाढदिवसाबद्दल बोलत नाही, तर एक सामाजिक उपक्रम करून केलेल्या वाढदिवसाच्या बद्दल बोलतोय. त्या विषयावर मी आज काही बोलणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काहीतरी समाजामध्ये जाते, समाजातलं काहीतरी येते चांगल्या गोष्टीबद्दल आणि त्यातून एक परस्पर देवाणघेवाण होण्यास मदत होते आणि सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी परस्पर देवाणघेवाण ही अतिशय उपकारक अशी गोष्ट आहे. मग मी वृक्षाबद्दल बोललो, ग्रंथाबद्दल बोललो आणि काही गोष्टी विधायक कोणी देत असेल. तसे ही केवळ आता वृक्षच द्यावेत का, पुस्तकच द्यावेत का, असं काही नाही. काही माणसं वाढदिवसाच्या निमित्तानं काही चांगले संकल्प करतात आणि हे संकल्प समाजासाठी उपकारक ठरतात, त्या व्यक्तीच्या हितासाठी उपकारक ठरतात, त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी उपकारक ठरतात, ते राष्ट्र विकासासाठी. देश घडणं म्हणजे काय असतं तर माणसं घडणं म्हणजे देश घडणं आणि माणसं जोडणे म्हणजे देश जोडणं असते. घडण्याची आणि घडवण्याची प्रक्रियेला प्रेरणा मिळण्याचं काम या वाढदिवसाच्या निमित्तानं झालं पाहिजे, काही ठिकाणी होताना दिसते. आता मी बोलत होतो की एकमेकाला शुभेच्छा देणं हे शब्द वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एवढंच नाही, तर काही जण लेख लिहितात. माझ्यावरही काही जणांनी काल लेख लिहिले. युवा राज्य यांनी विशेषण काढला. तर या निमित्तानं आपल्याला हे निमित्तानं सांगतो की
लेख लिहिण्यातनं काय फायदे होतात समाजाला, त्या व्यक्तीला काय फायदे होतात, लिहिणाऱ्याला काय फायदे होतात, हे देखील तपासलं पाहिजे. लिहिणाऱ्याचं लेखन कौशल्य विकसित होते. त्यांच्यामध्ये सकारात्मक, जेव्हा वाढदिवसाचे लेख हे गौरवात्मक असतात, त्याच्यामध्ये ज्या लिहिणाऱ्यांची सकारात्मकता वाढते, लेखन कौशल्य तर वाढतेच, आणि तो लेखक म्हणून समाजासमोर जायला सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं मदत होत राहते. आणि गैरसमज, अफवा, अर्धवट माहिती, चुकीची माहिती गॉसिपमधून जे केली जाते आणि समाजातल्या व्यक्तिमत्वाबद्दल एक गैरसमज पसरवले जातात. आणि हे गैरसमज IQ माहितीच्या आधारावरचे गैरसमज, खोटे गैरसमज वारंवार ऐकून खरे वाटायला लागतात. आणि मग एक प्रकारचे एकमेकाबद्दलचा गैरसमजातून संशय निर्माण होतो आणि माणसं मग एकजूट होत नाही, माणसं एकत्र येत नाहीत, एकमेकावर विश्वास ठेवत नाहीत. आणि विश्वास एकमेकावर ठेवला नाही, माणसं एकत्र आली नाहीत, टीमवर्क कसं होईल? आणि टीमवर्क झाल्याशिवाय समाजाचे सामाजिक उपक्रम कसे विकसित होतील, देश कसा मोठा होईल? त्यामुळं हे गैरसमज दूर होण्याचं काम देखील या निमित्तानं होत असते. चुकीची माहिती, अर्धवट माहिती, अफवा, अशा पद्धतीनं जे एकमेकाला मलिन करण्याचे एक गंदे व्यवहार समाजात चालतात, त्या गंदे व्यवहाराला निवळीच्या रूपानं, शुद्ध करण्याच्या प्रक्रियेनं काही प्रमाणामध्ये व्यक्तिमत्वाबद्दलचे गैरसमज दूर व्हायला मदत होतात. अशा लेखातनं हे निमित्त घडते. नाहीतर काय, असे वाढदिवस नाही झाले, त्या अगोदर असं काही लिहिल्या गेलं नाही, तर मग श्रद्धांजलीपर लेख, जयंतीच्या निमित्ताने लिहिलेले लेख, यातून तो व्यक्ती कळायला लागतो. मग अहो, त्यातून तो व्यक्ती कळेल, पण तो त्या जगात तो राहणार नाही ना. ते गेल्यानंतर काय करता, अश्रू ढाळून, अरे रे रे, मला माहीतच नव्हतं, ही चांगली बाजू माहीतच नव्हती मला. तर अशा वाढदिवसाच्या निमित्त अशा चांगल्या बाजू त्या व्यक्तिमत्वाच्या समोर आणणं ही समाजाची जबाबदारी आहे. आणि हे सगळ्यांनी, प्रत्येकाने थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जे शक्य आहे त्या पद्धतीनं केलं पाहिजे. चांगल्या व्यक्तिमत्वाला जर प्रतिष्ठा मिळत असेल, तर चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या उपक्रमाला प्रतिष्ठा मिळत असेल, त्याच्या विचाराला प्रतिष्ठा मिळत असेल, त्या व्यक्तिमत्वाला प्रतिष्ठा मिळत असेल, तर चांगलं काम करायला लोक पुढे येतील. नाहीतर काही न करणारा तिथंच आणि करणाराही तिथंच जर राहत असेल, तर काय होते मग? लोक काय म्हणतात, काही घरातलेही काय म्हणतात, मग काही करून काय फायदा आहे, समाज कुठे नोंद घेते, समाज विसरते, असं होत नसतं. तर समाज चांगल्या कामाची दखल घेतोच, पण दखल घेण्यासाठी एक निमित्त लागतो. निमित्त ते एक वाढदिवसाचं ठरू शकते, असं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नाही, तर वाढदिवस म्हणजे व्यक्तीच्या चांगल्या कार्याचा, गुणाचा, समाजासाठी दिलेल्या योगदानाचा उत्सव झाला पाहिजे. म्हणजे हे सामाजिक दातृत्व, समाजासाठी काही देण्याची वृत्ती विकसित व्हायला यामुळे मदत होते. चांगले व्यक्तिमत्व समाजाला कळायला मदत होत असते. त्याचबरोबर दुरावा दूर व्हायला मदत होते. वेगवेगळ्या कारणानं माणसं बोलत नाहीत, तर या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यातून किंवा त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यातून आलता बाबा म्हणून एक प्रकारची चांगुलपणाची भावना एकमेकाबद्दल निर्माण होते आणि पुन्हा संबंध चांगले होऊ शकतात.
शुभेच्छा देण्यातून संबंध चांगले होतात आणि एक निमित्त मिळते बोलण्यासाठी. आणि मग या निमित्तानं माणसं शुभेच्छा देतात आणि त्यातून एक प्रकारे आपल्या मनातही वाटते चाललंय ते त्याने विसरलाय, त्याने आपली चूक मान्य केली, शुभेच्छा दिला. आणि त्यातून संवादातून काय होते, नाते दृढ होतात आणि विसंवाद आणि अबोलातून नाते विस्कळीत होत असतात. नाते विस्कळीत होणं म्हणजे समाज विस्कळीत होणं आहे. समाज विस्कळीत होणं म्हणजे राष्ट्र विस्कळीत होणं आहे. कारण राष्ट्र म्हणजे काय, माणसं आणि माणसाचे एकमेकाविषयीचे नाते, एकमेकाशी विषयीचे सकारात्मक संबंध वर देशाचा आणि एकमेकाला सपोर्ट करण्यातनं, एकमेकाला मदत करण्यातनं हॅपीनेस इंडेक्स वाढायला मदत होतो. आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स काय आहे? आणि जगातली किती टॉप 3 म्हणून मानले जाते ते फिनलँड. सलग 9व्या वर्षी AIने दिलेल्या माहितीनुसार सलग 9व्या वर्षी फिनलँड हा पहिल्या नंबरवर आहे हॅपीनेस इंडेक्समध्ये. आणि भारताचा क्रमांक हा 2025ला 118 होता, तर आता 2026ला तो 116 सांगितला जात आहे. तर 147 देशाच्या मध्ये आम्ही हॅपीनेस इंडेक्समध्ये 116वा क्रमांकात आहोत. तर हे वाढणं 1923 साली तर 126वा होता. तर ह्या सामाजिक उपक्रमामुळे एकमेकाला सामाजिक सपोर्ट करण्यातून, सामाजिक योगदान देण्यातनं, एकमेकाला आनंद देण्यातनं हॅपीनेस इंडेक्स वाढायला मदत होईल. तर या वाढदिवसाकडे या पद्धतीनं आणि गैरसमज दूर झाले, संवाद वाढायला लागला, तर एकमेकाबद्दलचा विश्वास वाढतो आणि तुमच्यावर टाकलेला विश्वास तुमचा आत्मविश्वास वाढवणारा ठरतो आणि त्या व्यक्तीलाही आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वासाने हे विश्व आपल्याला निर्माण करता येते, प्रतिसृष्टी आपल्याला निर्माण करता येते. आकाशात चिमणी उडते हा सृष्टीचा भाग आहे, पण आकाशात विमान उडते हे प्रतिसृष्टीचा भाग आहे. ही प्रतिसृष्टी विधायक कार्य करण्याचं काम माणसं जेव्हा एकत्र येतात त्यातून होत असते. मी एकटाच नाही किंवा कामाचं कौतुक होत नाही असं नाही, तर कार्याचं कौतुक होते, माझ्यासोबत खूप माणसं आहेत, ही भावना माणसाचा आत्मविश्वास वाढवायला मदत होते. लोक नोंद घेतात आणि शुभेच्छेसाठी वेळ देतात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कधी कधी आपण एखाद्याला शुभेच्छा देऊ शकत नाही, तरी त्याच्या शुभेच्छा येतात. तेव्हा आपल्याला एक जाणीव होते, अरे तो किती मनाचा मोठेपणा आहे त्याच्या मनामध्ये, त्याने स्वतःहून शुभेच्छा दिल्या, आपण विसरलो होतो किंवा दिल्या नव्हत्या, तरी त्या व्यक्तीने दिल्या, त्या व्यक्तीने आपला वाढदिवस साजरा करण्याचा सहयोग दिला, सहकार्य केलं, उपस्थित राहिला. ह्याचं त्याच्या संस्कृतीचा, हे चांगुलपणा म्हणजे संस्कृती, या त्यांच्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडते आणि आपल्यातही ती संस्कृती विकसित व्हायला मदत होते. मी माझ्या सहकार्याचे गेल्या अनेक वर्षापासून, मी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला असल्यापासून 2001 पासून मी जे अनेकांचे वाढदिवस साजरे करतो, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करतो, सहकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करतो. आता हे सगळ्यांचेच होतील का? सगळ्यांचे विद्यार्थ्याचे होतात नाही, कारण मर्यादा असतात. पण माझ्या सहवासातल्या सहकार्याचे सगळ्यांचे करण्याचा प्रयत्न करतो. वृक्ष भेट देऊन असेल, ग्रंथ भेट देऊन असेल, हे सलग जवळपास 20-25 वर्षापासून हे काम चालू आहे. आता यातनं रिटर्न भेट काय मिळते का? नक्की मिळते. खूप खूप पद्धतीने प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. मलाही अनेकदा ग्रंथ भेट येते, सत्कार होतात, सगळं होत नाही असं नाही. तसं यातून ह्या
एकमेकाच्या सकारात्मकतेचा परिचय येतो. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकोच दूर व्हायला मदत होतो. मी त्याला कसं बोलू, काय काम आहे बोलायला, आता काय निमित्त आहे बोलायला. काही जणाला बोलण्यासाठी एक निमित्त लागते. तर वाढदिवसाच्या निमित्ताने एक निमित्त सापडते आणि एकमेकाला बोलण्यातून एक संकोच दूर व्हायला आणि गैरसमज दूर व्हायला देखील एक मदत होत असते. म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं आणि कॉन्फिडन्स एकमेकाला बोलण्यातून वक्तृत्व कौशल्य विकसित व्हायला मदत होते. संवाद कौशल्य विकसित व्हायला मदत होते. कारण माणूस जेव्हा व्यक्त व्हायला लागतो, त्यातून व्यक्तिमत्वाचं दर्शन व्हायला तयार होते. अरे वा किती छान बोलला, अरे वा किती छान लिहिलं, आणि माणसं समाजात किती हिरे आहेत हे लक्षात यायला मदत होते. त्यातून संकोच दूर होतो. काही मुलं अबोल राहतात, संकोची असतात. तर अशा सामाजिक उपक्रमामध्ये एकत्र म्हणून हे असे उपक्रम आपण राबवले पाहिजे, कुटुंबामध्ये राबवले पाहिजे. आणि आठवणी जाग्या होतात आणि इतिहास जागा होतो. आणि आठवणी जाग्या होऊन आणि इतिहास जागा होतो आणि इतिहास निर्माण होतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की आम्ही बी एन चव्हाण साहेबाकडे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बी एन चव्हाण साहेबाकडे जात होतो मी शेंदारकर सरांसोबत. तिथे एकदा दोनदा अशा आठवणी निघाल्या की बी एन साहेबाच्या ह्या आठवणी संकलित झाल्या पाहिजे. मी पुढाकार घेतला आणि त्यातून दीपस्तंभ नावाचा गौरव ग्रंथ पुढे आला. ढेंगळे सरांवरचा गौरव ग्रंथ पुढे आला. तो अजून मोठ्या प्रमाणात समाजासमोर येणं बाकी आहे. काही प्रती आलेल्या आहेत. शेंदारकर सरांचा, प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सरांचा गौरव ग्रंथ पुढे आणला मी. त्यातून अनेकांच्या सहकार्यातनं आला तो, कारण लोक लेख देतात म्हणून आपला गौरव ग्रंथ होतो. आपण करू शकतो, त्याचं संपादन करू शकतो. कोणतंही कार्य एकट्याचं नसतं, फक्त एखादा व्यक्ती निमित्त ठरतो, इतकाच काय तो भाग असतो. तर असे 3 गौरव ग्रंथ, अनेकावरचे लेख, अनेकावरच्या पोस्ट करता आल्या. तर या निमित्तानं आपल्याला मी नक्की सांगतो, कुठलाही संकोच न बाळगता असे विधायक स्वरूपाचे उपक्रम आपण राबवले पाहिजे. आणि तुम्ही जर विधायक स्वरूपाचे उपक्रम राबवून समाजासमोर एक प्रेरणा देणार नसाल, एक वस्तुपाठ तयार करणार नसाल, एक आदर्श निर्माण करणार नसाल, तर जे काही चालू आहे तशा पद्धतीचे वाढदिवस चालूच राहणार आहेत. बिअरबारमध्ये वाढदिवस होणारच आहेत. तुम्ही जर चांगल्या विधायक विचारपीठावरून जर तुम्ही करणार नसाल, त्याला एक सोशल इव्हेंट म्हणून करणार नसाल, त्याला एक सामाजिक उपक्रमाचा भाग बनवणार नसाल, त्याला एक विधायक रूप देणार नसाल, तर विनाशी रूप राहणारच आहे. म्हणून समाजातल्या जाणकार व्यक्तींनी याबद्दल नकारात्मक न बोलता सकारात्मक बोललं पाहिजे, प्रेरणा प्रोत्साहन दिलं पाहिजे. काही माणसं सातत्यानं इतरांना प्रेरणा प्रोत्साहन देतात, मला ती फार आवडतात. आता उदाहरण मी सांगेल, लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ मोरे साहेब आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी माझा सत्कार ठेवला, कौतुक सोहळा ठेवला. त्यात कार्यक्रम व्यक्त झाले, अनेक जण, व्यंकटी पावडे सर व्यक्त झाले, माझे गुरु पी बी वाघमारे सर व्यक्त झाले, शंकरराव चव्हाण हायस्कूलचे आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अविनाश बामणे सर व्यक्त झाले. आणि त्या कार्यक्रमाच्या आभार आणि त्यातलं मनोगत महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संचालक गोविंद नांदेडे साहेबांनी केलं. हे कौतुकाची आणि माझा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे. हे या निमित्तानं चांगल्या गोष्टी समाजासमोर व्यक्त करा. कारण तुम्ही काही मनातच ठेवून कसं राहणार आहात? तुम्हाला जे काही चांगलं घडलं तुमच्या समोर ते सांगत राहिलं पाहिजे समाजाला. आपण नकारात्मक सांगत बसण्यापेक्षा सकारात्मक सांगत राहिलं पाहिजे. रडगाणं गाण्यापेक्षा चांगल्या गोष्टी जर गायल्या तर चांगलं होईल ना. आणि राजमुद्रा न्यूज चॅनेलच्या जे संपादक लांडगे सर, संगमेश्वर लांडगे सर, त्या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांचे
पत्नी त्यांना साथ दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा मला या निमित्तानं उल्लेख यासाठी करायचा आहे. महाविद्यालयामध्ये माझा चांगला वाढदिवस झाला माझा. मी इतरांचे करत असतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला वाढदिवस झाला. तर होतात वाढदिवस, कुटुंबातून वाढदिवस झाला. किंवा समाजातल्या अनेक व्यक्तींनी बोलून घेऊन वाढदिवस साजरा केला, सत्कार केले. तुम्हाला सांगतो जयस्वाल सर आणि जयस्वाल मॅडम ज्यांचं हॉस्टेल आहे, मातोश्री संतोषी माता हॉस्टेलचं एक संकला आहे, त्यांनी वाढदिवस साजरा केला. असे कित्येकांचे नावं सगळ्यांचेच घेणं शक्य नाही. तरी ह्या सगळ्या गोष्टीचा काही हे का मग सांगतो मी, काही जण म्हणतात ना तुम्हीच करत फिरता आणि तुमचं कोण करते, अशासाठी हे उदाहरणं मी सांगितलेले आहेत. डी.पी. सावंत साहेबांनी स्वतः शुभेच्छा दिल्या, त्यांच्या ते त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या. अशा शुभेच्छा देतात माणसं. तर या निमित्तानं आपल्याला सांगतो की तुम्ही असं नकारात्मक विचार करण्याची गरज नाही. आपण कितीही करून काय फायदा नाही असं नसते. कार्याची नोंद होत असते. मी वेगवेगळ्या निमित्तानं जी झाडं लावत असतो, वाढदिवसाच्या सहकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये झाडं लावली, वेगवेगळ्या निमित्तानं लावले. त्यातले आजही काही जण त्याची आठवणी काढतात. आमच्या पठाण सरांच्या वाढदिवसाने ते मोठं वडाचं झाड झालेलं आहे आता. ते अनेक निमित्ताने लावले. ते मला एक भावपूर्ण अशी अभिप्राय मिळाला. बालाजी राठोड तिथं सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते म्हणाले की सर तुम्ही लावलेल्या वडाच्या झाडाखाली मी रोज जाऊन बसत असतो, तुमची आठवण येत असते. आता ही प्रतिक्रिया खूप काही बोलकी आहे, खूप काही प्रेरणा देणारी आहे. धन्यवाद मित्रांनो, ज्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त काल शुभेच्छा दिल्या, सत्कार केले, त्या सगळ्यांच्या विषयी ऋण व्यक्त करून माझं हे सामाजिक कार्य, माझं लेखन, माझं जे सामाजिक उपक्रम आहेत, त्या सगळ्या उपक्रमाचा माझा हे दिवसेंदिवस मी काम करतच राहील. तुमच्या शुभेच्छा असू द्या. तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.